कृपया त्यांनी समोर यायचे. मी विनंती करतो पुष्पगुच्छ आलं पाहिजे. इकडे बघा मामी, इकडे बघा. आणि त्यांच्या पत्नी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी याचा सत्कार करायचा आहे. ही यशस्वी जोड आहे, त्यांनी यशस्वी जीवन जगलेलं आहे आतापर्यंत, म्हणून नाही त्यांनी यायचे. साहेबराव कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे दादा इकडे बघा. आपल्याच गावचे आहेत. PWD मध्ये त्यांनी उत्कृष्ट असे धनंजय वामन कांबळे यांनाही मी विनंती करतो त्यांनी कृपया समोर योगदान या कार्यक्रमाला दिलेलं आहे. नामांकित वकील म्हणून ते काम करतात. तसेच सुद्धा त्यांची शासनामार्फत आमच्या वस्तीमध्ये मान्यवर आपल्याशी विचार मंथन करत असतात. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं आपण सरपंचाचं स्वागत करूया. त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला आणि आपण शब्द टाकेपर्यंत त्यांनी माझ्याकडे इकडे टाळ्या वाजून आपण त्यांच्या हार्दिक स्वागत करूया. संघम सम्मा संबुद्धस्य नमो तस्स भगवतो धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं. जे की आपल्या भारत देशाचे महान असे तत्ववेत्ते आहेत आणि ज्यांनी उभ्या जगाला विश्वशांतीचा संदेश दिला, त्यांना प्रथमतः अभिवादन करते. या हिंदवी स्वराज्याचे आद्य संस्थापक राजेश्री छत्रपती शिवराय, लोकोत्तर लोक कल्याणकारी लोकहितकारी राजमाता राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, वात्सल्याची मंगलमूर्ती, अनाथांची माय, गोरगरिबांची आय माता रमाई, छत्रपती शाहू महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करून उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबारायाला पिवळा धमुक असा भंडारा उधळून आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या विचारांशी नतमस्तक होऊन आणि आपल्या सगळ्या गुणवडी गावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या शब्दांना सुरुवात करते. आज या ठिकाणी आपण माता रमाई यांच्या 126व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने जमलेलो आहोत आणि ही फार कौतुकाची गोष्ट आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या गावचे प्रथम नागरिक प्राचीताई घोडे यांचे मिस्टर रविदादा घोडे असतील आणि ग्रामपंचायतची सर्वच टीम असेल. माझ्यानंतर जे आपल्याला त्यांच्या शब्दांतून प्रभावित करणार आहेत असे भोसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक भारत नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही कारण खूप वेळ झालेला आहे याची मला जाणीव आहे. मला ज्यांनी या ठिकाणी बोलवलं ते कांबळे वकील असतील आणि त्यांचे सर्वच सहकारी असतील. आणि या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेले माझे बाल गोपाल, ज्येष्ठ नागरिक, माझ्या माता भगिनी, या सगळ्यांना प्रथमतः मी माझा नमस्कार करते, वंदन करते. जगामध्ये अनेक थोर कीर्तीचे गुणवंत, ज्ञानवंत, कलावंत राजे महाराजे होऊन गेले. त्यापैकी प्रत्येकाने आपापल्या परीने समाजासाठी म्हणा किंवा समाजातल्या प्रत्येक घटकासाठी योगदान दिले. आणि त्यातीलच होत्या एक म्हणजे माता रमाई. मराठी धमक आहे जिथं जातीवाद नाही तर संवाद आहे, जे प्रखर नाही पण तेजस्वी आहे, जिथं पैसा नाही तर श्रीमंती आहे, गर्व नाही तर अभिमान आहे, कारण तोच खरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित अनुयायी आहे.
तोच खरा बाबासाहेबांच्या विचारातून जागा का करायचा हा मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित होतो. कारण समाज बांधवांनो, जोपर्यंत आपण इतिहास जागा करत नाही, जोपर्यंत माझ्या माता भगिनींनो आपण फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास जागा करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या सावित्रीमाईचा इतिहास जागा करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या अहिल्यामाईचा इतिहास जागा करत नाही, जोपर्यंत राणी जिजाईचा इतिहास जागा करत नाही, रमाईचा इतिहास जागा करत नाही ना, तोपर्यंत आपल्या अंगातलं रक्त सळसळत नाही. आणि जोपर्यंत आपल्या अंगातलं रक्त सळसळत नाही ना, तोपर्यंत इतिहास घडत नाही. इतिहास घडविणाऱ्यांचा कधी प्रपंच होत नसतो आणि प्रपंच करणाऱ्यांचा कधी इतिहास लिहिला जात नाही. हाही एक इतिहासच आहे. आणि इतिहास घडविणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडवू शकत नाही. हाही तेवढाच दैदिप्यमान इतिहास आहे. महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे भक्ताच्या ऐलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे मावळमण्यांचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे पोलादी छताडातही जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणत स्वाभिमान्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या शिवाचा महाराष्ट्र, माझ्या फुलेंचा महाराष्ट्र, माझ्या आंबेडकरांचा महाराष्ट्र. दुसऱ्याच्या ताटातील भाकरी हिसकावून घेणं ही आहे विकृती, दुसऱ्याच्या ताटातील भाकरी हिसकावून घेणं ही आहे विकृती, परंतु आपल्या घासातला अर्धा घास इतरांस भरवणं हीच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लाख मोलाची संस्कृती, लाख मोलाची संस्कृती. आणि याच संस्कृतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझ्या बालगोपालांनो, माझ्या महिला भगिनींनो आपल्याला वाटचाल करायची आहे. जसं की विशालदादांनी सांगितलं की जयंतीचे कार्यक्रम भरवले ना, तर त्या ठिकाणी त्या महान मातेचा म्हणा किंवा त्या महान पुरुषाचा जीवनपट या ठिकाणी उलगडला गेला पाहिजे. आणि तो उलगडला जात असताना आपल्याला आपल्या सध्या परिस्थितीमध्ये त्यांच्या या जीवन चरित्रातून काही आदर्श घेता येईल का बाबा? सगळे गुण तर आपल्याला घेता येऊ शकत नाही, परंतु एखादा जरी गुण या ठिकाणी असलेल्या एका जरी रसिक प्रेक्षकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उतरवला ना, तरी सुद्धा ही माता रमाईंची म्हणा किंवा ह्या महापुरुषांची जयंती सार्थकी ठरली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. माता रमाईंबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमराव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव ते भारतरत्न, भीमराव ते विश्वरत्न, भीमराव ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित. हा प्रवास करण्यासाठी ज्या स्त्रीनं आपलं आयुष्य पणाला लावलं अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सहचारिणी होत्या माता रमाई. दिनांक 7 फेब्रुवारी 1898 म्हणजे आजपासून 126 वर्ष मागे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंद हे गाव आणि या ठिकाणी ह्या माता रमाईचा जन्म झाला. आईचं नाव होतं रुक्मिणी आणि वडील होते भिकू धुत्रे, जे की माशांच्या टोपल्या दाभोळ्या घेऊन जाण्याचा व्यवसाय करत असत. आणि रोजच्या ह्या दगदगीमुळं आणि ह्या वाहतुकीमुळं त्यांना छातीचा आजार जडला आणि ते आजारी पडले. त्यांना त्यांचं काम सोडून द्यावं लागलं आणि घरीच राहावं लागलं. आणि मग मात्र रुक्मिणी मातेला फक्त माता रमाईच नव्हत्या, तर त्यांच्या बरोबर त्यांना आणखी 4 मुलं होती. ह्या 5 मुलांची जबाबदारी कुणावरती येऊन पडली तर एकट्या रुक्मिणी मातेवरती येऊन पडली, कारण त्यांचे पती तर अंथरुणावरती खिळले होते. परंतु वारंवार आजारी पतीचं डोळ्यासमोर दुखणं बघून बघून त्यांना सुद्धा फार चिंता वाटायची, काळजी वाटायची, मुलांचं कसं होणार. आणि ह्या काळजीत माता रुक्मिणी सुद्धा आजारी पडल्या आणि दिवसेंदिवस त्यांची सुद्धा प्रकृती खालावली आणि एके दिवशी माता रुक्मिणी यांचा दुर्दैवी अंत झाला. मग एक दिवस भिकू धुत्रे यांनी आईविना पोरक्या असलेल्या ह्या आपल्या लेकरांना जवळ बोलावलं आणि रमाई मातेला समज दिली
की आता रमाई तूच ह्या भावंडांच्या मध्ये थोरली आहेस ग, तुलाच आता ह्यांचा सांभाळ करायचा आहे अशी तिला समज दिली. आणि एके दिवशी त्यांनी सुद्धा आपला प्राणत्याग केला. पण असं म्हटलं जातं, वेलींचे सुगंध गुणधर्म येतात फुलांत आणि आई वडिलांचे संस्कार उतरतात मुलांत. अगदी या उक्तीप्रमाणे माता रमाईवरती तिची आई रुक्मिणी आणि भिकू धुत्रेंनी संस्कार केले होते. संस्काराचं बाळकडू पाजलं होतं आणि ह्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर माता रमाईला पुरी पडली. कारण अपार कष्ट करायचं ही एक खूप महत्वाची शिकवण रुक्मिणी माता रमाई मातेला देऊन गेल्या होत्या बघा. आणि कष्टाशिवाय आणि निष्ठेशिवाय ज्ञान आणि राज्य, ज्ञान आणि विद्या ह्या गोष्टी कमवता येतच नाहीत हे सुद्धा रुक्मिणी मातेने त्यांना सांगितलं होतं, ती त्यांनी शिकवण दिली होती. आणि मग अशातच पुढचा प्रवास सुरू झाला रमाई मातेचा. रमाई मातेचे मामा होते आणि एक रमाई मातेचे काका, म्हणजे एक आईचा भाऊ होता आणि एक वडिलांचा भाऊ. हे दोघे सुद्धा मुंबईला राहायचे, मुंबईच्या भाईखळ्याच्या मार्केट जवळ राहायचे. मुलांकडे ते आले आणि त्यांनी निश्चित केलं की आता ह्या मुलांना घेऊन आपण मुंबईला जायचं. कारण किती केलं तरी बालवयातच जरी प्रौढत्व रमाई मातेला आलेलं असलं तरी सुद्धा ती बालच होती, लहानच होती. आणि म्हणून ह्या मामा काकांनी ह्या मुलांना घेऊन मुंबईला जाण्याचं ठरवलं. मुंबईत भाईखळा मार्केट जवळ ही मुलं राहू लागली. गरिबीतच बरं का, पण मामा आणि काकांचा आधार घेऊन ही मुलं वाढू लागली. मग एक दिवस रामजी सकपाळ जे की सुभेदार होते आणि लष्करी शाळेचे प्रमुख होते, त्यांचं कुटुंब सुद्धा खरं तर रत्नागिरी जिल्ह्यातलंच होतं, मंडणगडचं. परंतु ते सुद्धा मुंबईमध्ये वास्तव्यास होते. आणि मग हे रामजी सकपाळ जे होते ना, त्यांचा मुलगा म्हणजेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर हे त्यावेळी नुकतेच मॅट्रिक पास झाले होते. आणि सगळीकडं सगळ्या समाजामध्ये त्यांचं फार कौतुक होत होतं, कारण मुलगा फार विद्वान होता. आता त्या काळच्या प्रथेनुसार कमी वयातच लग्न व्हायची. मग रामजी बाबा आणि त्यांची बहीण मीराबाई यांनी आपल्या या मुलासाठी अनुरूप अशी जोडीदारी शोधण्याचं ठरवलं. एके दिवस मार्केटमध्ये असतानाच रमाई सुद्धा त्यांच्या मामांसोबत मार्केटला आली होती. रामजी बाबांच्या चाणाक्ष नजरेतून रमाई सुटू शकली नाही आणि त्यांनी मामांना त्या मुलीची विचारपूस केली. मामांना मुलीची विचारपूस केल्याच्या नंतर ना मामांनी सांगितली थोडीफार माहिती. आणि नंतर रामजी बाबांना मुलगी फार आवडली होती, कारण एक वेगळीच चूक त्यांना तिच्यामध्ये जाणवली. आणि मग त्यांनी बोलणी वाढवली आणि बोलणी करण्यासाठी मामांनी सुद्धा त्यांना त्यांच्या घरी बोलवलं. मग रामजी बाबा मामांच्या घरी गेले. मामांच्या घरी गेल्याच्या नंतर मामांनी ह्या 5 लेकरांचा सगळा वृत्तांत त्यांच्या पुढे कथन केला. हे ऐकल्यानंतर रामजी बाबांना सुद्धा फार करुणा दाटून आली. आणि मग रामजी बाबांनी त्याच वेळी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमरावांबरोबर ह्या रमाई मातेच्या विवाहाची तारीख निश्चित केली. आणि हा लग्न सोहळा मुंबईच्या मच्छी मार्केटच्या त्या जागेमध्ये त्या ठिकाणी पार पडला. रमाई मातेवरती लहानपणापासूनच फार चांगले संस्कार झाले होते आणि म्हणून अपार त्यागाची, कष्टाची सवयी त्यांना होती. तिच्या संपूर्ण जीवन चरित्रातून एक शिकवण बघा आपल्याला मिळते आणि ती म्हणजे अशी की चालू इच्छित असाल तर सन्मार्गाने चाला, काही घेऊ इच्छित असाल तर सद्गुण घ्या, टाकू इच्छित असाल ना तर मग दुर्गुण टाका, बोलू इच्छित असाल तर मग गोड बोला आणि पोहू इच्छित असाल ना तर मग ज्ञानसागरातच पोहा. अशी शिकवण रमाई मातेच्या ह्या जीवन चरित्रातून आपल्या माता भगिनींना मिळते, आपल्या समाज बांधवांना मिळते. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुढचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. 1907 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं, की ज्यावेळी 6 मध्ये झालं. 1906 मध्ये ज्यावेळी रमाई माता अवघ्या 9 वर्षाच्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवघे 14 वर्षाचे होते. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1912 मध्ये आपली BA ची परीक्षा उत्तीर्ण केली. BA ची परीक्षा उत्तीर्ण केल्यावरती आता आपण कामधंद्याला लागूयात, नोकरीला लागूयात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोद्यांच्या सरकारकडे गेले आणि तिथं नोकरीला लागले. परंतु तिथे गेल्यावर अस्पृश्यतेचे फार चटके त्यांना सोसावे लागले बरं का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार आश्चर्य वाटायचं की ह्या जीवनामध्ये चालत असताना
ही डोक्यावरची सूर्याची किरणे आम्हाला दररोज राज्याभिषेक करतात. या सूर्याला कधी आमचा विटाळ झाला नाही. ह्या जीवनामध्ये प्रवास करत असताना ह्या मातीवरून अथक चालत आलो, परंतु ह्या मातीला कधी आजपर्यंत आमचा विटाळ झाला नाही. थकल्या भागल्यावरती झाडाच्या सावलीखाली आपण विसावतो. ह्या झाडांना, ह्या वृक्षांना आजपर्यंत कधी अस्पृश्यांचा विटाळ झाला नाही. तहानलेल्यांची तहान झरा नदी नाले भागवतात. त्या नदी नाल्यांना आजपर्यंत कधी आमचा विटाळ झाला नाही. आणि मग माणसांनाच माणसांचा विटाळ का होतोय, हा न सुटणारा सवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये सतत घर करू लागला. आणि त्यांना त्याचं उत्तरही उलगडलं बरं का. त्यांना समजलं ह्यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे ह्या समाजातला अज्ञान. ह्या समाजातला अज्ञान. आणि ज्ञानाच्या प्रकाशानं शूद्र सुद्धा विद्वान होऊन कीर्तिरूपाने अमर होतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणून होते. म्हणून फक्त BA हे आपलं शिक्षण नाहीये. आपल्या ह्या समाजाला आणि आपल्या समाजासाठी मला आणखी बरंच काही शिकायचे. आणि बरंच शिकून मला त्या शिक्षणाचा वापर माझ्या दीनदलित, अडाणी, 18-20 दारिद्र्य असलेल्या बहुजन समाजासाठी आणि सर्वच समाजातल्या घटकांसाठी मला करायचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी ठाम ठरवलं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये शिक्षणासाठी बडोदा सरकारच्याच मदतीने गेले. त्या ठिकाणी MA करण्यासाठी ते गेले. 1916 मध्ये MA ची पदवी घेऊन ते माघारी आले. आणि BA मध्ये जेव्हा ते नोकरीला गेले होते ना, BA नंतरून, तेव्हा त्यांचे वडील म्हणजेच रामजी बाबा यांची प्रकृती फार खालवली. आणि रामजी बाबा हे ह्या दोघा नवरा बायकोंचा आधार सोडून, त्यांना कायमचे सोडून निघून गेले, देवाघरी गेले. आणि त्यानंतर MA ची पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर परदेशातून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे परतले. परत नोकरीला लागले. नोकरीला लागल्यानंतर परत सनातनी लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणवत होतं की आपली ही जी परिस्थिती आहे ना, ती काही बदले ना, हे त्यांना जाणवत होतं. आणि कुठंतरी त्याचं दुःख त्यांच्या मनाला बोचत होतं, सलत होतं. जेव्हा ते परदेशात जायचे ना, तेव्हा रमाई मातेची खूप हालत बेकार व्हायची हो. कारण आर्थिक परिस्थितीचे चटके रमाई मातेला खूप सोसावे लागायचे. आणि म्हणून रमाई माता कष्टाला कधीच घाबरली नव्हती हो. म्हणून ती अक्षरशः चालत कोळबावडी ते वरळी विलेजाशी चालत पायी प्रवास करायची. त्या ठिकाणी जायची, सुकलेल्या शेणी म्हणजे शेणी थापायची, त्या सुकवायची, त्या गवऱ्या त्या मार्केटमध्ये जाऊन विकायची. येताना दादरच्या मार्गे ती यायची. आणि दादरच्या मार्गे येत असताना सरपणाचे भारे डोक्यावरती घेऊन यायची. आल्यावरती आपला मुलगा यशवंत असेल, आपल्या जावेचा म्हणजे दिरांचा मुलगा मुकुंद असेल, आपली भावंड, त्यांची भावंड होती शंकर, अक्का, गौरी. त्यातली शंकर गौरी त्यांच्या जवळच होती. त्या भावंडांचा सांभाळ करण्यासाठी तिला पैसे कमावणे भाग होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडंफार तुटपुंजी रक्कम त्यांना देऊन गेले होते घर खर्चासाठी, परंतु ती रक्कम अपुरी पडली, घर खर्चासाठी पुरली नाही. आणि म्हणून रमाई मातेला हे कष्ट सहन करावे लागले. परंतु एक फार विद्वान असलेला आणि ज्ञानी असलेला महापुरुष जो की परदेशात शिकतोय, त्याची पत्नी अक्षरशः सरपणाचे भारे वाहते. म्हणजे लोक दोन्हीकडून बोलतात ना, म्हणून रमाई मातेला ते सुद्धा ऐकावं लागायचं. ते ऐकावं लागू नये म्हणून त्या सूर्योदयापूर्वी जायच्या गौऱ्या थापण्यासाठी आणि सूर्यास्तानंतर सरपणाचे भारे घेऊन त्या घरी यायच्या. म्हणजे इतका म्हणजे नवऱ्याच्या प्रतिष्ठेचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला. त्याच्यानंतर MA ची पदवी घेऊन 1916 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परतले. त्याच्यानंतर परत त्यांनी नोकरी केली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकण्याची इच्छा काही कमी होत नव्हती. कारण बाबासाहेब आंबेडकर जाणत होते की शिक्षण ही एक अशी उंच इमारत आहे की जिचं बांधकाम कधीच संपत नाही. आणि लेकरांनो, बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यावरती माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा फार मोठा संदेश जगाच्या पाठीवरती माझे बाबा आपल्या सगळ्यांना देऊन गेले. महावृक्ष ज्याप्रमाणे एखाद्या खंबीर झाडाप्रमाणे उभे राहतात, परंतु इतरांना मात्र सावली देतात, उन्हात उभे राहतात बरं का.
आणि महावृक्ष इतरांना सावली देतात. वृक्ष फळे देतात, तेही इतरांसाठी, स्वतःसाठी त्यांना काहीही नको असते. अशा या महावृक्षाप्रमाणे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी रमाई बाबासाहेबांच्या रूपात जीवन जगून गेल्या. जसा 100 जणात एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादा पंडित असतो, 10,000मध्ये एखादा वक्ता असतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा कायदे पंडित, एक निर्भय विचारवंत, विधिज्ञ मात्र क्वचितच सापडतो. आणि अशा या महान मानवाला आज या रमाई मातेच्या जयंतीच्या निमित्ताने या महान मानवाला आणि त्यांच्या सहचारिणीला तुमच्या वतीनं, माझ्या वतीने आणि या देशातील तमाम 141 कोटीहून अधिक रयतेच्या वतीनं ह्यो मानाचा मुजरा. मला कांबळे वकील जेव्हा घरी आले तेव्हा बद्दल फक्त ऐकून होते, परंतु इन डिटेल कधी वाचलं नव्हतं. परंतु खरंच एक त्यागाची मंगलमूर्ती, एक अनाथांची माय, गोरगरिबांची आई, उपेक्षितांची सावली आणि वात्सल्याची मंगलमूर्ती असं ज्या जीवन जगून गेल्या ना, त्या होत्या माता रमाई. महिलांचं महत्व हे ह्या जीवनामध्ये खूप आहे. स्त्रीचं महत्व हे खूप आहे. आणि स्त्रीला फक्त नवऱ्याची बायको होऊन चालत नाही हो, तर वेळ प्रसंगी त्याची मैत्रीण आणि त्याची आई देखील व्हावं लागतं. हेच रमाई मातेनं तिच्या संपूर्ण जीवन चरित्रातून महिला भगिनींसमोर आदर्श ठेवलाय. आणि म्हणूनच देवांनी सुद्धा बघा ना, सगळी महत्वाची खाती देवींकडे सोपवली आहेत हो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अन्नाचं खातं देवांनी सुद्धा अन्नपूर्णा देवीकडे सोपवलं. रमाई मातेनं असं काय वेगळं केलं? घरातच राहिल्या ना, मुलांची सेवा केली, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं किंवा मुलांचं संगोपन केलं, पतीला साथ दिली. मग हे तर सगळं आम्ही पण करतो ना. असा तुमच्या मनात कदाचित सवाल येईलही, मग वेगळे पण काय होतं या रमाईच्यात? पण खरंच खूप वेगळे पण होतं. सगळ्यात महत्वाचं वेगळे पण होतं ते म्हणजे आपण दैनंदिन या ठिकाणी क्वचितच एखादी महिला अशी असेल की काहीतरी आपण करत असताना काहीतरी पुढून अपेक्षा नाही, अशी क्वचितच एखादी महिला असेल. माझ्या सकट सगळ्या महिलांच्या मनामध्ये काहीतरी अपेक्षा असतात दैनंदिन जीवन जगत असताना. परंतु एक निस्वार्थी बुद्धीनं फक्त माझे पती हे घडले पाहिजे आणि त्यांचा कणा हिमालयासारखा ताठ राहिला पाहिजे, उंच राहिला पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानानं शूद्र सुद्धा विद्वान होऊन भविष्यामध्ये कीर्तिरूपाने अमर झाला पाहिजे, यासाठी फक्त रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात असताना त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. परंतु कधी सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही. त्यांना खंबीरपणे अशी साथ देण्याचं काम, मोलाचं काम माता रमाईनं केलं. परंतु आता मात्र आपल्याला सगळं चित्र बदललंय. 50% आरक्षण दिलं असं म्हणतात, परंतु दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की माझ्या तळागाळातल्या माता भगिनींना ह्या आरक्षणाचा नीट अर्थ सुद्धा माहित नाही. बरं, आता आरक्षण देऊ केलंय, राजकीय आणि सामाजिक फायदा त्याचा पुरेपूर व्हायचा, परंतु मोठी हाच प्रश्न पडत असतो. कौटुंबिक जीवनामध्ये स्थित्यंतरे घडते. मुलांना मोठे करण्याची, मुलांना वाढवण्याची सगळ्यात महत्वाची जबाबदारी त्यांच्या आईकडे असते. परंतु संस्कार करणारी हीच आई आता टीव्ही समोर दिसते. संस्कार करणारी हीच आई आता आई कुठं काय करते का काय ती मालिका तिच्या पुढे दिसते. आणि तेव्हा मात्र भीती वाटते, कदाचित कालगती उलटी करणार की काय ही टीव्हीची संस्कृती, असाही प्रश्न पडतो. आता कौटुंबिक जीवनामध्ये भोसले सर स्थित्यंतरे घडते. मुलांना मोठे करण्याची, सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्याची प्रमुख जबाबदारी प्रत्येकाची आई म्हणजे प्रत्येकाची. साधारण डोळीच्या पदराला अगं त्यातच पेलं गांधारीनं भीमाला. आई ताईलाही नको घालायला तो टीशिन, तो नाही दिसत का चांगला सीन. आई दादा तर सदा न कदा टिंगडॉंग मध्ये दंग, अगं अशानं होईल देशाचं भविष्य भंग. अगं त्याला हवा ग्रंथांचा ध्यास, तेव्हाच कुठं घडेल भारताचा इतिहास. आई नको ग तुला तो ब्युटी पार्लरचा आजार, अगं त्यामुळेच तर बाबा होतात महिनाखेरीस बेजार. आई नको लावू सगळी टीव्ही टेपची गाणी, तव वदनातून बरसावी अमृतवाणी. आई मज अशी हवी जिला पाहताच भासे देवी. आई दे मज ज्ञानाचे अध्यात्माचे धडे, ज्यातून बाजी ताना शिवा आणि आंबेडकर घडे. आई भरव माझा अध्यात्माचा घास,
त्यातूनच होईल माझ्या आत्म्याचा विकास. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, तुझं पाहताच माझं भासावा परमेश्वर. अशी असशील ना तर आणि तरच तू माझी आई, नाहीतर तू फक्त दाई दाई, नाहीतर तू फक्त दाई दाई. या ठिकाणी वेळ थोडा आहे, 5च मिनिटामध्ये मी माझं मनोगत संपवत आहे. मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या पालकांना एवढंच रमाई मातेच्या जयंती निमित्ताने सांगायचंय की आपली पोरं बाळ घडवत असताना त्याला सर्वप्रथम 4 गोष्टी शिकवा. पहिली गोष्ट, त्याला पहिल्यांदा स्वतःच्या पायावरती उभं करा, त्याच्या हातामध्ये कंदील द्या. त्याला सांगा की बाबा रे, तुझ्या पावलापुरता प्रकाश मी तुला दिलाय, तुझी वाट आता तू निर्मायची. दुसरी गोष्ट त्याला सांगा, अरे बाळा, जी माणसं पायाने चालतात ती माणसं फक्तच अंतर कापतात, पण जी माणसं डोक्याने चालतात ती माणसं ध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणून आपली पोरं फक्त पायानं चालायला शिकवू नका, तर ती डोक्यानं सुद्धा चालायला शिकवा. तिसरी गोष्ट त्याला सांगा की जेव्हाचे तेव्हा, जेथल्या तेथे, जसेच्या तसे, ह्या 3 गोष्टींची सवय ज्यांना लागती ना त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. आणि चौथी गोष्ट त्याला सांगा की अरे बाळा, आपल्या शेतात आणि डोक्यात काय पिकतं यापेक्षाही बाजारात काय विकतं हे ज्या माणसांना कळतं ना, त्या माणसांचा समाज उभा राहतो. आणि आपली पोरं बाजारात सध्या काय विकतंय हे जाणून घ्यायला प्रवृत्त करायला शिकवा. संस्काराची ही बाराखडी फार महत्वाची आहे. माता भगिनींना माझं सांगणं आहे की संततीसाठी संपत्ती कधीच निर्माण करू नका हो, तर संपत्ती निर्माण करणारी संतती घडवा. कारण संस्कार असतील तरच संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकेल. सूर्यचंद्रांच्या किरणांनी कमळे फुलतात हे खरे, पण आई बापांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवन कळ्या फुलत असतात हेही तितकेच खरे. म्हणून ह्या लहान मुलांपुढे वागताना ज्येष्ठांनी फार जपून वागावे, कारण कनिष्ठ ज्येष्ठांच्या जवळ असतात. वसिष्ठ ऋषी वेदामध्ये वरून देवाला म्हणतात की वरून देवा, माझ्या हातून जर का काही पाप घडलं असेल तर तू त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. म्हणजे कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ म्हणावं असं वाटतं. एक फुल म्हणजे रमाई, एक फुल म्हणजे रमाई, चाफा मोगरा गुलाब जाई, एक सुगंध असते आई, साऱ्या आसमंतात बुडून जाई. एक दैवत असते आई, तिचं अल्ला, तीच रमाई, तीच साई. एक पर्वत असते आई, नदी झऱ्यांना जीवन देई. एक आभाळ होती रमाई, साऱ्या विश्वाला पोटात घेई. एक चंदन होती रमाई, स्वतः झिजून नष्ट होई. एक कंदील होती रमाई, प्रकाश देऊन वाट दावी. आणि एक रिमझिम होती रमाई, पुन्हा कधी का होणारच नाही, पुन्हा कधी का होणारच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BSc ची पदवी परदेशातून घेऊन आले, त्यानंतर बॅरिस्टरची पदवी घेऊन आले. अक्षरशः अंगावरती लुगडं सुद्धा चांगलं नेसण्यासाठी रमाईकडे नव्हतं. ज्यावेळी बोटीवरती बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी जायचं होतं, जाणं तर भाग होतं. आणि मग छत्रपती शाहूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ एक फेटा दिलेला, तेवढा मात्र पेटीमध्ये होता. रमाई मातेने ती पेटी उघडली आणि त्या फेट्याची साडी नेसून रमाई माता गर्दीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहू लागली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चाणाक्ष नजरेतून रमाई सुटू शकली नाही. त्यांना फार वाईट वाटलं की माझ्या रमाकडे चांगलं लुगडं सुद्धा नेसण्यासाठी नाही. जेव्हा पगार आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 450 रुपये, तेव्हा त्यांनी माता रमाईला विचारलं की रमाई, तू आता या पैशाचं काय करणार? धर हे पैसे तुझ्याजवळ ठेव. तेव्हा रमाई माता म्हणते, यशवंताला कपडे घेईल, मुकुंदाला कपडे घेईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि काय साहेब, तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा कपडे घ्या ना, तुम्हाला मीटिंगला जावं लागतं, परगावी जावं लागतं, तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा चांगले कपडे घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तू तुझ्यासाठी काहीच नाही का घेणार ग? तेव्हा रमाई म्हणते, नाही, मी आहे त्यात समाधानी आहे, आणि मी भले कुठे जायची बाहेर फिरायला, खरी गरज तर तुम्हाला आहे, तुम्ही कपडे घ्या. म्हणजे अत्यंत समजूतदारपणे, अत्यंत काटकसरीने, चिकाटीने ह्या रमाई मातेनं संसार केला. ती दुःखी कष्टी जरूर होती, परंतु पराभूत स्त्री कधीच नव्हती. सहनशील जरूर होती, परंतु तिच्या सहनशीलतेचं मधुर फळ आज आपण लेकरे भोगत आहोत. आणि म्हणूनच रमाई मातेला साष्टांग दंडवत आणि नमस्कार. शेवट राजगृहामध्ये रमाई मातेची देहाची परिस्थिती फार, म्हणजे तिचं शरीर प्रकृती बिकट झाली. तिचं शरीर तिला काही साथ देईना, कारण कितीतरी वेळा ती उपाशी
उपाशी झोपायची, कितीतरी वेळा एक टाइमचं जेवण अर्ध पोटीच करायची आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं तिला लवकरच तिचं शरीर साथ देईना झालं. राजगृहामध्ये जेव्हा त्या खूप आजारी पडल्या आणि बॅरिस्टर होऊन जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याची प्रॅक्टिस करत होते, तेव्हा एक दिवस रमाई मातेची प्रकृती खूपच खालवली आहे हे जेव्हा बाबासाहेबांना समजलं, तेव्हा ते धावत पळत राजगृहाकडे आले. राजगृहाच्या गॅलरीमध्ये रमाई आराम खुर्चीवर त्या दिवशी बसलेल्या नव्हत्या. गॅलरी अगदी शांत होती. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली बॅग साईडला ठेवली, साईडला फेकून दिली आणि पळत ते रमाईकडे गेले आणि रमाई मातेला म्हणतात कसे, अरे रामू, बरी आहेस का, बरी आहेस का तू? रमाई म्हणतात, नाही, आता आमचं शरीर आम्हाला साथ देत नाही, आम्हाला वाटत नाही आम्ही उद्याचा सूर्योदय पाहिल. बाबासाहेब म्हणतात, नाही रामू, असं म्हणू नकोस ग रामू, असं म्हणू नकोस. अगं, मी तुला परदेशातल्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईल रामू, फक्त मला थोडा वेळ दे ग, फक्त थोडा वेळ दे. अगं, तुझी प्रकृती बिकट झालीये हे मला जाणवतंय. तुझा इलाज करण्यासाठी निदान परदेशात तरी डॉक्टर असेल, एखादा डॉक्टर आपल्या देशात सुद्धा सापडेल ग. परंतु माझ्या समाजाला हा जो महारोग झालेला आहे त्यासाठी, तो दूर करण्यासाठी ह्या समाजाला माझ्या व्यतिरिक्त मात्र दुसरा डॉक्टर नाही. म्हणून मला रामू थोडा वेळ दे, मला सोडून तू जाऊ नकोस, तुझी साथ मला हवी आहे. परंतु रामू बोलता बोलताच त्यांचा प्राण त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या मांडीवरती सोडतात. फक्त जाता जाता त्या आंबेडकरांपुढे एकच इच्छा व्यक्त करतात की बाबासाहेब आंबेडकरांना त्या म्हणतात की साहेब, आजपर्यंत मी तुम्हाला साथ देत आले, आजपर्यंत मी कोणतीही तक्रार केली नाही. साहेब, तुम्ही परदेशात असताना मी तुमच्या वाटेकडे अक्षरशः डोळे लावून बसायचे. खर तर यशवंत एवढाच आपला एक मुलगा जिवंत राहिला. रमेश जवळ तुम्ही नसताना रमेश आपल्याला सोडून गेला, मी गप्प राहिले. परंतु आपला राजरतन हा मुलगा मात्र तुम्ही जवळ असताना सुद्धा गेला. याचं मला फार दुःख आहे. पण साहेब, मी तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही. हिंदू सोडून गेली, 4 मुलं सोडून गेली. बघा, छोट्या मोठ्या संकटांना आपण घाबरून जातो, परंतु आपल्या 4 मुलांचे, आपल्या दिराचा, सासऱ्याचा, आईचा, वडिलांचा कितीतरी मृत्यू उघड्या डोळ्यांनी रमाई मातेने पाहिले. परंतु या सर्व संकटांना ही रमाई माता धैर्याने तोंड देत राहिली, साहसाने तोंड देत राहिली. ती तिच्या ठिकाणी असलेल्या धर्मपरायणतेमुळे, तिच्या ठिकाणी असलेल्या व्रतवैकल्यामुळे ती त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींना तोंड देऊ शकली. पांडुरंगाला जाण्याची तिची प्रचंड इच्छाशक्ती होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना समजवतात की रामू, अगं, पांडुरंगाच्या दारात अस्पृश्यतांना थारा नाही ग, हा कसला पांडुरंग? अगं, तू तिथे जाऊ नको, आपण आपलं नवीन पंढरपूर इथंच निर्माण करू. त्या पंढरपुरामध्ये फक्त माणूस माणसासाठी असेल, दुसरं कोणीही नसेल. माणसाने माणसासाठी निर्माण केलेलं राज्य त्या ठिकाणी असेल आणि माणुसकीच्या मळ्यामध्ये भलेपणाचं पीक उगवण्यासाठी त्या ठिकाणी सगळेजण सद्गुणांची शेती करतील, असं पंढरपूर रामू आपण निर्माण करू. हे सगळी आश्वासनं वाऱ्यासारखी त्या हवेतच विलीन होऊन गेली आणि त्या ठिकाणी जेव्हा चांगले दिवस बघण्याची वेळ रमाईंवर आली होती, तेव्हा मात्र रमाईंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडीवरती प्राणत्याग केला आणि रमाई माता स्वर्गाकडे वाटचाल करू लागल्या, स्वर्गाकडे वाटचाल करू लागल्या. पर जब तक सूरज चांद रहेगा, ए रमाई माता तेरा नाम रहेगा. जन्माला येऊन जीवनात मानसे होतात मोठी मोठी. रमाई प्रती आणि तिच्या प्रेरक अशा विचारांप्रती माझे प्रणाम कोटी कोटी, माझे प्रणाम कोटी कोटी. शेवट जाताना रमाई मातेंच्या जयंतीबद्दल या ठिकाणी जय घोषणा तर झालीच पाहिजे. आणि म्हणून एवढंच बोलते की झळकू दे शौर्याचा बाला डोळ्यातून तुझ्या, उठ भूमराजा, कारण तूच आहेस या मातीतला खरा राजा. हाती घेऊन तुझा सर्जान राजा, चल ये माझा राजा, कारण तुझीच गरज आहे या भूमी समाजा. आहे भव्य धमक आणि भव्य चमक देहात डोळ्यात तुझ्या, नक्कीच होशील प्रत्येक तू मोहिमेत तुझ्या. तू लढ कारण बळ आहे मनगटात तुझ्या, कारण मागे आहे वारसा माता रमाईचा तुझ्या, मागे आहे वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुझ्या. जेव्हा जागा होते महाराष्ट्राचा धन्यवाद, तेव्हा होते एकच झंकार आणि ते एकच ललकार की जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.
जागे व्हा माझ्या शूरवीर मर्द मावळ्यांनो आणि मिटवून टाका सर्व नाश करा या माणुसकीच्या शत्रूंचा आज उपसून ती तळपती यशवंती तलवार भवानी तलवार आणि मग बोला यळकोट यळकोट. सगळ्यांनी जय घोषणा द्यायच्या आहेत. रक्ताच्या थेंबा थेंबानं घामाच्या धारे धारेनं लिहून ठेव एक अमर अशी कहाणी आणि मग बोला जय भीमाई जय रमाई जय भीमाई जय भीमाई. रंग आपण आपापसात वाटून घेतले हो. कुणी पिवळा घेतला कुणी भगवा घेतला. मला त्यांनी कधी कमी लेखलं नाही म्हणून मला माझ्या समाज बांधवांना एवढंच सांगायचंय की झेंडा तुम्ही कुठलाही हाती घ्या हो, पण त्या झेंड्याला फुले शाहूंच्या विचारांचा दांडा आणि आंबेडकरांच्या विचारांचा गोंडा असला पाहिजे. गोंडा असला पाहिजे. जेव्हा जागा होतो महाराष्ट्राचा धन्यवाद तेव्हा होते एकच झंकार आणि म्हणूनच शेवटची जय घोषणा कशी जोरात झाली पाहिजे आणि म्हणून म्हणते माता भगिनींनो आज तुमच्या आवाजानं गवताच्या पात्यांचे भाले झाले पाहिजेत. आज तुमच्या आवाजानं नारळाच्या झाडांच्या तलवारी झाल्या पाहिजेत. आज तुमच्या आवाजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाई मातेच्या राजगृहाला जाग आली पाहिजे. आज तुमच्या आवाजानं गुलवडीच्या मातीतून भगवा पिवळा निळा धुळा उडला पाहिजे. वाघासारखी तर काही फोडा सिंहासारखी सिंहगर्जना करा आणि मग बोला जय भीमाई जय भीमाई. तव स्मरण मागे संतत स्फुरणदायी गे धर्मपरायण स्वाधी रमाई गंगे सम निर्मल उदात्त जीवनदायी स्त्रीरत्न तूच गे तूच रमाई तूच प्रजा माऊली तूच प्रजा माऊली. एवढंच या ठिकाणी बोलते. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि माझा यथोचित सन्मान केला त्याबद्दल माझ्याच गावचे सगळे माझ्याच घरातले आहेत. सगळ्यांच्या ऋणातच राहणं मी पसंत करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.